सर स्पर्शी शंकर वाटणे. मी पाचवी कक्षामध्ये आहे. माझे फेवरेट आयन है. मैं पाचवी कक्षा में पढ़ता हूँ. मैं आज पढ़ने वाला हूँ मी आज पारंपरिक भारतीय कुर्ता पायजामा घातला आहे, जो आपल्या समृद्ध सांस्कृतिक विरासतचे प्रतिनिधित्व करतो. या पोशाख यासाठी निवडला आहे कारण माझे नाव इंदर अभिषेक जैन आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आज मी नऊवारी साडी घातली. नऊवारी साडी ज्याला काष्टा किंवा मुंडी साडी म्हणून ओळखली जाते, ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन साडी आहे. ही एका अनोख्या पद्धतीने नेसली जाते. ही सामान्यतः महाराष्ट्रातील स्त्रिया विवाह, सण आणि धार्मिक समारंभ प्रसंगी परिधान करतात. नऊवारी या शब्दाचा अर्थ 9 गज असा होतो, जो साडीच्या लांबीला सूचित करतो. काष्टा हा शब्द साडीच्या पाठीला बांधण्याच्या कृतीला सूचित करतो. हे पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातच परिधान केले जात नसून महाराष्ट्राचा परिधान वारसा आहे. धन्यवाद. मेरा नाम पलक है. मैं कक्षा 5 में पढ़ती हूँ. आज मैं हिंदी में एक स्पीच देने वाली हूँ. मातृभाषा वह पहली भाषा है जो हम अपने माता पिता से सीखते हैं. इसमें हमारे परिवार की कहानियाँ, गीत और राष्ट्रीय है. प्रत्येक संस्कृति की अपने विशिष्ट मातृभाषा होती है जो उसकी पहचान बताती है. अपनी मातृभाषा में सिखाने से समझना सरल और मज़ेदार हो जाता है. यह हमें हमारे दादा दादी और प्राचीन परंपराओं से जोड़ता है. मेरा नाम मल्लवी है.
5वी कक्षाला पडते. कुर्ता पजामा घातलेला आहे. आज मी कुर्ता पजामाच्या सगळ्या माहिती सांगणार. कुर्ता पजामा एक मराठी माणसाचा गर्व असतो आणि तो मराठी दिवसाला घालतो आणि आपण कुठल्या पण सणाला घालू शकत असतो. आपण कधी पण कुठला पण सणाला घालतो. मग आपण या कुठल्या पण सणाला आपण घालतो. मग आपण